वर्षा 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 उठ की अरे एवढं उशिरा कशाला आलीस? तुझे पण मला खरं म्हणून झालंय. मग काय करायचं? घरचे उठतील गे घरचे उठतील घाल माय जा घरी घाल माय तुझा काय राहतेच एवढा बापा पप्पा उठतील गे मम्मी पप्पा उठतील सकाळी बाप आलं तर काय की राहते नक्की छोटे घेतो झोप लागली कसली बरशीन ओढून आलोय. काय चालू आहे मित्रा? तिचा कसा मी चालू आहे? प्रपोज टाकणार आहेस का नाही तिला? अरे टाकणार रे फक्त एकदा सापडाय मला सापडली की विचारतो मी विचारतो नक्की विचारणार. बरोबर. अरे तुम्हाला काय कळते रे माझ्या मागे 56 पुरी व्हायता. काय बोलतोस? त्या पूर्वीनं त्या दिवशी चापटा आणले की आणि ती म्हणायला लागलं काय 56 पूर्वी माग तुला वेगळंच वाटतं. काय वेगळेच असते. तू मार खाला तुला काय करायचं? ए पाचशे असे रे की पोरं घेऊन बसतोस वाटत भांडे घासू दे मला त्यामुळे भांडे घासते मी. मी आता थेट ट्रेन घेऊन आता शेतात जाईल. मी आता ट्रेन बी चालली होती मला ट्रेन बी येते. मी आता थेट आता शेतात ट्रेन घेऊन जाईल. मी आता भाडे बी मारते ट्रेनचे. आता तू रेल्वे बी चाललीस का? माय बरं आहे की ग माय. आता मी थेट गायराला जाईल. गुरडोर आता उपाशी असतील त्यांना चारावं लागल. लय नाचायला लागले तिथं. आता तू गायराने चाललीस का? जा मग. चल काय आणि ए इकडे 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 तू गायराला जायलीस का? गायराला जाण्याच्या बाणीनं माझ्या पारशाला जर बोललीस ना अंगडात तोडून हातात देईन. बर बर चल गाणी. हा आरची काय राहणार चालली? चल फार शोट. ए यार काय ते आमदाराची पुरी लागल्या गुरु राखाय मागलं इलेक्शन हरलं काय किती आमदार. पण सांगलं आपलं पक्ष आरचीवर लक्ष चला उठलं लागड्या. चला चल. आले माय तोंड वाशे आत्याला बोललं नाही तेव्हा तर आले महाग तोंड घेऊन. तूच म्हणली होती माझ्याकडे बघून गायला जाईल ढोर बघायला म्हणून आलोय मी. बरं बरं जाऊ दे चल तुला आमचं गायला दाखवते आरचे मला खरंच वाटत नाही मग मी तुझ्यासोबत आलोय म्हणून. आता वाटलं खरंच नाही का आरचे? उठ उठ जा, उठ उठ तिकडे. हा तिकडे जाऊन कर. काय केलं आरचे? आता वाटलं वाटलं आरचे खरं. हा उठ मान्य. आरचे वाटलं स्वप्न पडले काय की. आरचे मी तुला एक महत्वाचं बोलायचं आहे. सांग की बोल की खुलून बोल. माझ्यापाशी तर खुलून बोलतो. हां आरचे तू मला लई आवडतेस ग. मला तुझ्यावर लई प्रेम आहे. माझ्यासोबत लग्न कर की तू. ए जट हां अवकाळीत बोलायचं.